नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे। आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत बटाटा फ्राय किंवा याला बटाट्याचे काप देखील तुम्ही म्हणू शकता। प्रत्येक घरात बटाट्याचे काप केले जातात। बटाट्याचे काप न आवडणारा विरंगुळाच। एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल आणि नाहीये तर तुम्ही हे बटाट्याचे काप झटपट करू शकता। चवीला देखील अप्रतिम लागतात। कधी-कधी तर मुले भाजी खायला देखील कंटाळा करतात। हे काप करून तुम्ही देऊ शकतात। बटाट्याचे कापाच्या अनेक रेसिपी आपल्या रेसिपी चॅनलवर आहेत। तर या आपण नक्की बघा। तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याचे काप करण्यासाठी मी या ठिकाणी हे 2 मोठे बटाटे चिरून घेतलेले आहे। आपण बघू शकता आणि हे बटाटे मी स्वच्छ धुवून याची साल काढून अशा पद्धतीने हे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे। बटाट्याचे काप हे काळे पडू नये म्हणून मी या ठिकाणी हे पाण्यात ठेवलेले आहे। पाण्यात बटाट्याचे काप आपल्याला अशा पद्धतीने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे धुतल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण हे काढून घेतलेले आहे। आणि बटाट्याचे काप आपल्याला जास्त जाडही करायचे नाही आणि जास्त बारीकही ठेवायची नाही। अशा पद्धतीचे हे मीडियम साइजचे आपल्याला बटाटा काप करायचे आहे। बटाट्याच्या कापांना आपण चवीनुसार मीठ लावून घेऊया। या ठिकाणी आपल्याला याला हळद लावून घ्यायची आहे। घरगुती लाल तिखट घेऊया। या ठिकाणी आपल्याला हा गरम मसाला देखील घ्यायचा आहे। यामध्ये आपण धने जिरे पूड देखील घातलेली आहे। थोडीशी आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची देखील घातलेली आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला हाताने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। हाताने लावले की हे सर्व मसाले एकदम व्यवस्थित लागतात। तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले बटाट्यांना चोळून घेतलेले आहे। या ठिकाणी आपण याची कोटिंग तयार करून घेऊया। यासाठी आपण घेतलेला आहे रवा, यामध्ये आपण घेतलेले आहे तांदळाचे पीठ, यामध्ये आपण लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार थोडेसे मीठ घालूया। आधी आपण कापांना पण लावलेले त्यामुळे यामध्ये थोडेच घेणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आपण हे घेतलेले बटाट्याचे काप हे मोठे आहेत त्यामुळे आपण यामध्ये त्याप्रमाणे सर्व मसाले लावलेले आहेत। तुम्हाला जर हे मसाले लावायचे नसतील तर आपण ही जी रव्याची कोटिंग केलेली आहे त्यामध्ये देखील तुम्ही केले तरी चालेल। आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जर आपण या प्रोसेसने जर बटाट्याचे काप केले तर एकदम छान चवीला लागतात। बघा मी अशा पद्धतीने हे बटाट्याच्या कापांना व्यवस्थित मसाले लावून घेत आहे आणि हे लावलेले मसाले आपण या कोटिंग मध्ये देखील बघा मिक्स करत आहोत आणि अशा पद्धतीने हा रवा देखील याला लावून घेऊया। असे काप देखील छान चवीला लागतात आणि छान क्रिस्पी देखील होतात। हे जे आपण कोटिंग केलेले आहे यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बेसन देखील घालू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व काप याला रवा लावून घेतलेला आहे। आता आपण हे फ्राय करूया। तर या ठिकाणी मी हे पॅन मध्ये तेल तापवलेले आहे। यामध्ये आता आपण हे काप फ्राय करूया। तर हे लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे आहे। ज्या वेळेला आपण याला रवा लावतो त्यावेळेला आपल्याला हे दाबून लावायची नाहीये तर एकदम हलक्या हाताने लावायची आहे। एकदम हलक्या हाताने लावल्याने काय होतं की ज्या वेळेला आपण हे फ्राय करतो तर हे तेलामध्ये अजिबात सुटत नाही।
तर बघा अशा पद्धतीने आपण हे फ्राय करूया आणि 1-2 मिनिटं एका बाजूने फ्राय झाल्यावरच आपल्याला दुसऱ्या साइडनी हे उलटून घ्यायचे आहे. जर आपण लगेचच उलटले तर याचे हे आपण कोटिंग तयार केलेले हे तेलात सुटू शकते. तर बघा अशा पद्धतीने एक साइडनी फ्राय झाल्यावरच दुसरी साइड आपल्याला उलटवून घ्यायची आहे. आणि हा थर ज्यावेळेस आपण लावतो याला रव्याचा, तर हा खूप जाडही ठेवायचा नाही आणि खूप पातळही ठेवायचा नाही. जसं आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्याप्रमाणेच आपल्याला हे रव्याची कोटिंग बघा या बटाट्याला करून घ्यायची आहे. बघा किती सुंदर आपले हे बटाट्याचे काप फ्राय होत आहे. बटाटा फ्राय झाल्यानंतर हे अजिबात तेलकट होत नाही. आपण बघू शकता हे किती मस्त झालेले आहेत. गॅसवर हे पॅन आपल्याला ठेवल्यानंतर हे लो टू मीडियम गॅसवरच करायचे आहे आणि हे आपण बघू शकता की हे किती क्रिस्पी तयार झालेले आहे. अगदी कमी फ्लेमवरच आपण हे करून घेतलेले आहे आणि हे बघा तेल देखील अजिबात शोषून घेत नाही आणि तेलकटही होत नाही. अशाच पद्धतीने आपण हे अजून राहिलेले देखील बटाटा फ्राय करून घेऊया. बटाटा फ्राय करत असताना इतका भारी सुगंध येत आहे, की लगेचच खावे असे वाटत आहे. तुम्हाला देखील असे वाटत असेल ना? तर हे तुम्ही नक्की तयार करून बघा. किती सुरेख रंगावर हे बटाट्याचे काप तयार झालेले आहे आणि गरमागरम बटाट्याचे काप अप्रतिमच लागतात. दोन्ही बाजूने बघा हे किती छान फ्राय झालेले आहेत. हे काप बघताय ना, किती मस्त कुरकुरीत झालेत ना, चवीला देखील मस्त लागतात. खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून खावे. पावसाळ्यामध्ये डाळ-भातासोबत खाल्लं तर एकदम मूडच चेंज होईल. इतके डिलिशियस लागतात. तर या ठिकाणी आपले हे रवा फ्राय तयार झालेले आहेत. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असंच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात.